बगाडे, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय भैया सोनवणे यांच्या आदेशाने आज माननीय तहसीलदार साहेबांना आंबेघर तर्फे कुडाळ तालुका जावलीमध्ये गाव आहे, त्या गावामध्ये आमच्या बौद्ध वस्तीमध्ये माझ्या माहितीनुसार 130 ते 125 मतदान आहे। पण 2011ची जनगणना जी झाली त्या जनगणनेमध्ये चुकीच्या नोंदीमुळे आज 130 मतदान असताना बी दाखला हा एक मुबलक 10 ते 12-15 अशा पद्धतीचा लोकसंख्येचा दाखला मिळतो आणि तो दाखला मिळाल्यामुळे आत्तापर्यंत गेल्या 25 वर्षामध्ये त्या आंबेघर तर्फे कुडाळ या गावाला विकासाला खीळ बसलेले आहे। तसेच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आंबेघर तर्फे कुडाळ वरील बौद्ध वस्तीमध्ये एक 10 फुटाचा रस्ता, एक 15-20 वर्षापूर्वी त्या 10 फुटाच्या रस्त्यावर शासन दरबारी त्याची नोंद आहे, मात्र शासन दरबारी नोंद असताना त्याच्यावर खडीकरण झालेलं, खडीकरण होऊनही आज मितीला तो रस्ता 10 फुटावरून 3 फूट आला आहे। तर तो 7 फूट किंवा जो 6 फूट रस्ता चोरीला गेला आहे की काय संबंधितांनी अतिक्रमण केलं आहे की काय, हा आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे। तो आम्ही तहसीलदार साहेबांना ती मागणी केलेली आहे की ते जे अतिक्रमण झालेले आहे, कुणी संबंधितांनी अतिक्रमण केलेलं असेल, आज भारत देश स्वातंत्र्य होऊन की आज आंबेघर तर्फे कुडाळ हे गाव पारतंत्र्यात आहे। आम्ही जर शासनाचा कर भरतो तर आम्हाला लाईट, पाणी आणि रस्ता आणि आरोग्य ह्या मुबलक सुविधा प्रशासनानं देणं गरजेचं आहे। मात्र एवढ्या दिवस आम्ही प्रशासनाची वाट बघितली। आता मी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे, तहसीलदार साहेबांनी तलाठी यांना आदेश दिलेले आहेत की लवकर त्याचा तपासणी अहवाल देण्यासंदर्भात सूचना केलेल्या आहेत। मात्र येणाऱ्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये जर तो आंबेघरमधील रस्त्याचं आमच्या बौद्धच्या नागरिकांना जर रस्ता तो 10 फुटाचा खुला करण्यात आला नाही तर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आंबेघर जे कुटुंब आहेत सगळे त्यांना घेऊन मी तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र असं आंदोलन छेडणार आहे। होणाऱ्या परिणामाची आणि नुकसानाची जबाबदारी प्रशासनावर राहील, एवढ्याच्या निमित्ताने इशारा देतो। थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय संविधान।